नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पलूस तालुक्यातील वसगडे येथे महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेला अत्याधुनिक उड्डाण पूल अखेर आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। मात्र या पुलाच्या उभारणीनंतरही अनेक दिवस त्याचं उद्घाटन रखडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होती। या पुलावरून वाहतूक सुरू करण्यास रेल्वे विभागाने मज्जाव केल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता। शेतकऱ्यांना सतत अडचणींना सामना करावा लागणं तसेच रेल्वे विभागाच्या संत गतीने चालणाऱ्या कामकाजामुळे जनतेत तीव्र असंतोष होता। याबाबत ग्रामस्थांनी कडेगाव येथे झालेल्या आमसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता। केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे या पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त वारंवार पुढे ढकलला जात होता। दिवाळीमध्ये या पुलाचं लोकार्पण होणार असल्याबाबतची घोषणा झाली होती, पण दिवाळी उलटून सुद्धा काही दिवस गेले तरी पण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता। अखेर आज पलूस कडेगावचे आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते या बहुप्रतीक्षित पुलाचं लोकार्पण पार पडलं। या पुलामुळे पलूस वसगडे आणि परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे। व्यापार उद्योग क्षेत्राला चालना नक्की मिळणार आहे। याचबरोबर रेल्वे क्रॉसिंगवरील कोंडी आणि वेळेचा अपव्यय यापासून नागरिकांना कायमचा दिलासा मिळणार आहे। अनेक अडचणींनंतर आज अखेर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असले तरी रेल्वे विभागाच्या कारभाराबद्दलची नाराजी मात्र अजून कायम आहे। जनता न्यूज भिलवडी।